Hello student. Today we learn basic accounting terminology. Previous two lecture we seen what is mean by bookkeeping and accountancy. Today basic accounting terminology, that means अकाउंटच्या मूळ संज्ञा. मग या अकाउंटिंग मूळ संज्ञांमध्ये आपल्याला सर्वप्रथम एक टर्मिनॉलॉजी म्हणजे संज्ञा बघायची आहे, ट्रान्झॅक्शनला मराठीत आपण व्यवहार म्हणतो. आता या व्यवहारांचे मुख्य दोन प्रकार पडतात. यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे पैशांच्या आधारावर केले जाणारे व्यवहार. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे अशी व्यवहार की जिथं पैसा आधार नसतो, म्हणजे पैशांच्या मोबदल्यात वस्तू दिली किंवा घेतली जात नाही, असे व्यवहार त्यांना आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणूया. तर आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार पडतात. एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि सेकंड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोख व्यवहार, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीवरील व्यवहार. मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये ह्या दोन उप ट्रान्झॅक्शनचा समावेश होतो, एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे अशी व्यवहार की जे पैशांच्या आधारावर होत नाही. यामध्ये एक प्रकार येतो बार्टर ट्रान्झॅक्शन. या बार्टर ट्रान्झॅक्शनलाच आपण वस्तू विनिमय व्यवहार असे म्हणत असतो. ट्रान्झॅक्शन म्हणजे एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस बिटवीन टू पर्सन ऑर पार्टीज फॉर मनी ऑर मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. म्हणजेच वस्तू किंवा सेवा या दोन व्यक्तींमध्ये पैसे आणि पैशांच्या आधारावर जेव्हा अदलाबदल होतात त्यांना आपण व्यवहार असे म्हणतो. त्यात मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व ॲन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे असे व्यवहार की ज्याच्यामध्ये पैसा आणि पैशांचं मूल्य हे एक्सचेंज होत असतं, अशा व्यवहारांना मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आपण म्हणत असतो. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन हे अकाउंटिंग पुस्तकात रेकॉर्ड केली जातात. म्हणजेच नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन हे अकाउंटच्या पुस्तकात रेकॉर्ड केली जाणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट कॅश ट्रान्झॅक्शन आणि सेकंड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनचे आपण उदाहरणं बघू. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये व्यावसायिक व्यवहार होत असताना कॅश दिली किंवा घेतली लगेच जाते, अशा व्यवहारांना कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो. म्हणजे असे सर्व व्यवहार की ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये पैसा दिला किंवा घेतला जातो एखाद्या वस्तू किंवा सेवेच्या मोबदल्यात, त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणू. फॉर एक्झाम्पल, परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ॲट ₹15,000. रोखीने माल हा 15,000 रुपयाला खरेदी केला. हे कॅश ट्रान्झॅक्शनचं उदाहरण आहे. सेकंड, पेमेंट ऑफ सॅलरी ॲट ₹5,000. सॅलरीचं पेमेंट केलं म्हणजे सॅलरी दिली. सॅलरी आपण पैशामध्ये देतो म्हणून हे कॅश ट्रान्झॅक्शन झालं. सेकंड, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन इन विच कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली ॲट द टाईम ऑफ ट्रान्झॅक्शन बट इट इज पेड ऑर रिसिव्ड ॲट अ लेटर डेट. दॅट मीन्स असं म्हणायचं आहे की व्यावसायिक व्यवहारांमध्ये जेव्हा वस्तूच्या मोबदल्यात पैसा दिला किंवा घेतला जात नाही, परंतु त्या वस्तू पैशांच्या आधारावर खरेदी किंवा विक्री केल्या जातात, परंतु तो पैसा भविष्यामध्ये किंवा पुढच्या तारखेला दिला किंवा घेतला जाणार असतो, अशा व्यवहारांना उधारीचे व्यवहार म्हणजेच क्रेडिट ट्रान्झॅक्शन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट
टू मिस्टर अमन ॲट ₹8,000. माल जर उधारीवर विकला, क्रेडिट म्हणजे उधारीवर विकला मिस्टर अमनला ₹8,000, तर हे उधारीचं व्यवहार झाला. सेकंड, सोल्ड मशनरी टू मिस्टर अमरसिंग ऑन क्रेडिट ॲट ₹20,000, म्हणजे अमरसिंगला माल उधारीवर विकला ₹20,000, तर हे सुद्धा उधारीचं व्यवहार आपल्याला सांगता येईल. आता नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय नेमकं, तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघूया आपण. द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली आर कॉल्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे असे व्यवहार की ज्या व्यवहारांमध्ये वस्तू या पैशांच्या मोबदल्यात किंवा पैशांच्या मोबदल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या घेतल्या किंवा दिल्या जात नाहीत, अशा व्यवहारांना नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आपण म्हणूया. अन एक्सचेंज ऑफ वन थिंग्स अगेन्स्ट अनॉदर थिंग इज कॉल्ड बार्टर ट्रान्झॅक्शन. म्हणजेच अशा वस्तू की ज्या वस्तूंच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली किंवा घेतली जाते, अशा व्यवहारांना बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणतो. आता यात एंट्री रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड ॲन एंट्री. जेव्हा अकाउंटिंग पुस्तकामध्ये विशिष्ट प्रकारे एखादी गोष्ट लिहिली जाते किंवा नोंदविली जाते, त्याला आपण एंट्री म्हणणार आहोत. नॅरेशन अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच ॲन एंट्री इज पास इज कॉल्ड ॲज अ नॅरेशन. जेव्हा एखादी एंट्री, एखादा व्यवहार जेव्हा आपण व्यावसायिक पुस्तकामध्ये एका विशिष्ट प्रकारे नोंदवितो, त्याबद्दलची थोडक्यात माहिती म्हणजेच नॅरेशन. या नॅरेशनची सुरुवात आपण नेहमी बिंग किंवा फॉर या शब्दाने करत असतो. नंतर 3. गुड्स. द टर्म्स गुड्स रेफर टू मर्चेंडाईज, कॉमोडिटीज, आर्टिकल और थिंग्स इन विच अ ट्रेडर ट्रेड. गुड्स म्हणजे अशा गोष्टी की ज्या गोष्टींच्या आधारावर व्यापारी व्यापार करत असतो. मग थोडक्यात त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या उत्पादित वस्तूचा समावेश होत असतो की ज्या वस्तू एका व्यापारी दुसऱ्या व्यक्तींना विकून त्या आधारे नफा कमवित असतो. तर याचं उदाहरण म्हटलं तर मेडिसिन आर गुड्स फॉर द केमिस्ट. एका केमिस्टच्या दृष्टिकोनातनं मेडिसिन हा गुड्स आहे. त्यानंतर सेकंड, व्हेजिटेबल आर गुड्स फॉर द व्हेजिटेबल वेंडॉर. म्हणजे भाजीपाला विक्रेत्याच्या दृष्टिकोनातनं भाजीपाला हा गुड्स आहे. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघणार आहोत, कॅपिटल अँड ड्रॉविंग. कॅपिटल द टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे व्यवसायाच्या मालकाने व्यवसायासाठी जेवढे पैसे गुंतविलेले असतात त्या एकूण पैशांना आपण कॅपिटल म्हणू. कॅपिटलला मराठीमध्ये भांडवल असे म्हणतो. त्यानंतर कॅपिटल हे नेहमी असेट मायनस लॅबिलिटीजच्या प्रमाणात असते. एक्सेस ऑफ असेट ओव्हर द लॅबिलिटीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅपिटल. म्हणजे असेट ही लॅबिलिटीजनं वजा गेली असता कॅपिटलचे प्रमाण आपल्याला मिळत असते. कॅपिटल इज अ लॅबिलिटीज ऑफ द बिझनेस ॲज दिस अमाऊंट इज पेएबल बाय द बिझनेस एंटरप्राइजेस टू द ओनर ॲट द टाईम ऑफ क्लोजर ऑफ द बिझनेस. भांडवल ही व्यवसाय संस्थाची देयता असते, परंतु जेव्हा ओनर व्यवसाय संस्था बंद करतो तेव्हा व्यवसाय त्या मालकाला ते भांडवल व्यवसायातून परत देत असते. सेकंड, ड्रॉविंग द अमाऊंट ऑफ कॅश और व्हॅल्यू ऑफ गुड्स, असेट etc withdrawn from the business by the owner for personal use are called as drawing. जेव्हा
एखादा व्यावसायिक आपल्या व्यवसाय संस्थेतनं गुड्स, असेट, कॅश हे वैयक्तिक वापरासाठी घेत असतो. त्या गुड्स, कॅश आणि असेट यांच्या किमतीला ड्रॉविंग असे म्हटले जात असते, परंतु तो मालक ते वैयक्तिक वापरासाठी घेत असतो. त्यानंतर पुढची कन्सेप्ट बघूया आपण, डेटर्स अँड क्रेडिटर्स. आता डेटर्स म्हणजे ग्राहक. अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑर क्रेडिट इज नोन ॲज डेटर्स. अ डेटर इज अ पर्सन हुज मनी टू द बिझनेस. डेटर्स म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीने व्यवसायाकडून माल किंवा सेवा या घेतलेल्या असतात उधारीवर, त्याच्या बदल्यात त्याला व्यवसायाला पैसे देणे बाकी असतात, अशा व्यक्तीला आपण डेटर्स म्हणतो, म्हणजेच ग्राहक म्हणत असतो. डेटर्स ही एक व्यक्ती असते ज्याने व्यवसायाला पैसे देणे बाकी असतात. नंतर क्रेडिटर्स. अ पर्सन टू whom business has to pay for getting goods or services on credit is known as creditors. A creditor is a person to whom business owes money. क्रेडिटर्स म्हणजे सावकार. क्रेडिटर्स या अशा व्यक्ती असतात की त्या व्यक्तींकडनं काहीतरी सेवा किंवा माल हा उधारीवर व्यवसाय संस्थेने घेतलेला असतो, अशा व्यक्तींना आपण क्रेडिटर्स म्हणतो. क्रेडिटर्स या व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तींना व्यवसायाचे पैसे देणे बाकी असतात. त्यानंतर बॅड डेट. ॲन इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम अ डेटर इज नोन ॲज बॅड डेट. इट इज अ रेव्हेन्यू लॉस ऑफ द बिझनेस. बॅड डेट म्हणजे अशी अमाऊंट की जी आपल्याला डेटर्सकडनं म्हणजेच ग्राहकांकडनं रिकवर होऊ शकत नाही, म्हणजे इरिकव्हरेबल असते, त्याला आपण बॅड डेट म्हणतो. बॅड डेट म्हणजेच बुडीत पैसे. इट इज अ रेव्हेन्यू लॉस ऑफ द बिझनेस. हा आपल्या व्यवसाय संस्थेचा रेव्हेन्यू लॉस असतो. नंतर आपण बघूया एक्सपेंडिचर अँड टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर. तर एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर ॲन अमाऊंट स्पेंड बाय द बिझनेस फॉर एनी कन्सिडरेशन रिसिव्ड बाय द बिझनेस इज कॉल्ड एक्सपेंडिचर. म्हणजेच अशी अमाऊंट जी व्यवसायाने व्यावसायिक खर्चासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी खर्च केलेली असते, अशा अमाऊंटला आपण एक्सपेंडिचर म्हणतो. मग एक्सपेंडिचरचे पहिला प्रकार आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. दिस एक्सपेंडिचर इज इनकर्ड टू ॲक्वायर फिक्स असेट ऑर टू increase the value of fixed asset. It gives the benefit for a long period of time and it is non-recurring in nature. It's called capital expenditure. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असा खर्च की जो फिक्स असेट मिळविण्यासाठी म्हणजेच स्थायी संपत्ती मिळविण्यासाठी किंवा या फिक्स असेटच्या मूल्यामध्ये वाढ करण्यासाठी केलेला खर्च असतो, जो परत परत आपल्याला करावा लागत नाही, तो एक वेळेसच करावा लागतो. आणि असा खर्च हा व्यावसायिक मशनरी खरेदी करण्यासाठी किंवा बिल्डिंगची दुरुस्ती करण्यासाठी किंवा कम्प्युटर परचेस करण्यासाठी केला जात असतो. हे त्याचे उदाहरणं आहेत. त्यानंतर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲन expenditure from which no future benefit is expected but having immediately or short term benefit may be less than 1 year. म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे असे एक्सपेंडिचर असतात की ते भविष्यामध्ये बेनिफिट किंवा फायदा देत नाही, परंतु ते एका वर्षाच्या कालावधीसाठी केले जात असतात. इट डज नॉट increase profit earning capacity of organization. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये प्रॉफिट अर्निंगची कॅपॅसिटी ही वाढत नाही. देज आर नॉर्मल डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड ॲपियर ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे हे असे एक्सपेन्सेस असतात
की ते दैनंदिन व्यवहारात रोज करावे लागत असतात आणि हे एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखविले जात असतात. फॉर एक्झाम्पल रेंट पेड, सॅलरी पेड, वेजेस पेड, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, कमिशन यासारखे एक्सपेन्सेस असतात. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे अस्थगित महसुली खर्च. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे अस्थगित रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. An expenditure which is basically revenue in nature but benefit of which is not exhausted within 1 year is called as deferred revenue expenditure. म्हणजे असे खर्च असतात की जे रेव्हेन्यू असतात परंतु ते एका वर्षाच्या आतल्या कालावधीसाठी किंवा एका वर्षाच्या कालावधीत बेनिफिट देत नाहीत, तर ते भविष्यातसुद्धा बेनिफिट दिले जात असतात. म्हणजे थोडक्यात खूप मोठ्या प्रमाणावर केले जाणारे हे खर्च असतात. जसं की जागेचं भाडं 5 वर्षाचं एकाच वेळेस देऊन टाकणं. म्हणजे एका वर्षाचं भाडं द्यायला पाहिजे, तर आपण 5 वर्षासाठी जर एकाच टायमाला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर केला तर त्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हटलं जातं, जो की भविष्यातसुद्धा आपल्याला करावा लागतो. किंवा 2 वर्षाचं इन्शुरन्स प्रीमियम एकाच टायमाला आपण भरून दिलं तर एका वर्षाचं इन्शुरन्स प्रीमियम आपण ॲडव्हान्स पेड करतो, म्हणून तो डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या 2 कन्सेप्ट बघूया, कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट. चला, डिस्काउंट म्हणजे काय आपल्याला ज्ञात आहे. डिस्काउंट म्हणजे सूट किंवा सवलत. डिस्काउंट इज अ कन्सेशन ऑर अलाउन्स गिवन बाय द सेलर टू परचेसर. बघा, डिस्काउंट म्हणजे खरेदीदाराला विक्रेत्याने सूट किंवा सवलत दिलेली असते. मग या डिस्काउंटचे मुख्य 2 प्रकार पडतात, एक ट्रेड डिस्काउंट, दुसरा कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट इट इज ॲन अलावन्स गिवन ऑन कॅटलॉग प्राईज ऑर लिस्ट प्राईज ऑफ गुड्स. दिस डिस्काउंट is allowed at the time of purchase or sales of goods. तर ट्रेड डिस्काउंट हा एक अलावन्स असतो की जो कॅटलॉग प्राईजवर किंवा छापीव किमतीवर दिला जातो. हा डिस्काउंट विक्री करताना किंवा खरेदी करताना दिला जात असतो. ट्रेड डिस्काउंट डज नॉट appear in the books of अकाउंट सेपरेटली. ट्रेड डिस्काउंट हा अकाउंटिंग पुस्तकामध्ये स्वतंत्ररित्या दर्शवला जात नाही. हा ट्रेड डिस्काउंट 2 व्यापाऱ्यांमध्ये किंवा व्यापारी ते ग्राहकामध्ये दिला जात असतो. त्यानंतर आपण बघूया सेकंड, कॅश डिस्काउंट. इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाईम ऑफ रिसीव. इट इज द कन्सेशन गिवन फॉर इनकरेजिंग प्रॉम्प्ट पेमेंट. बघा, तर कॅश डिस्काउंट म्हणजे रोख सूट ही एकूण अमाऊंट देत असताना किंवा फायनल अमाऊंट देत असताना दिली जात असते. तर तुमचं एकूण बिल जर समजा 10 वस्तूंचं 10,000 रुपये होतं आहे, तर 10,000वर तुम्हाला 10% डिस्काउंट दिला तर तो कॅश डिस्काउंट 1,000 रुपये होतो. तर याला तुम्ही कॅश डिस्काउंट म्हणतात आणि प्रॉम्प्ट पेमेंट फक्त तुम्ही दुकानदाराला 9,000 रुपये करत असतात. म्हणून तुम्हाला कॅश पेमेंट देण्यासाठी उत्तेजन देणारा हा डिस्काउंट असतो, त्याला आपण कॅश डिस्काउंट म्हणत असतो. जेव्हा कॅश पेमेंट दिलं किंवा घेतलं जात असतं त्यावेळेस जो डिस्काउंट दिला जातो त्याला आपण कॅश डिस्काउंट असे म्हणत असतो. कॅश डिस्काउंट इज ऑलवेज appear इन द बुक्स ऑफ अकाउंट. कॅश डिस्काउंट हा अकाउंटिंग पुस्तकामध्ये नेहमी दर्शवला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया आपण सॉल्वंट अँड इनसॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे त्याला शुद्ध अकाउंटिंग लँग्वेजमध्ये शोधनक्षम म्हणतात. तर इनसॉल्वंट म्हणजे अशोधनक्षम. म्हणजेच शोधनक्षम म्हणजे दिवाळखोर नसलेला आणि अशोधनक्षम म्हणजे दिवाळखोर व्यक्ती. आता सॉल्वंट, इफ अ पर्सन असेट आर मोर दॅन हिज लायबिलिटीज ऑर इक्वल टू हिज लायबिलिटीज
ही इज कॉल्ड ॲज अ सॉल्वंट पर्सन. असा व्यक्ती की त्याच्या लायबिलिटीजपेक्षा त्याची संपत्ती असेट ही जास्त असते किंवा त्याच्या असेट ही लायबिलिटीजच्या प्रमाणात असते, अशा व्यक्तीला आपण सॉल्वंट पर्सन म्हणू. तर इनसॉल्वंट पर्सन, अ पर्सन whose liabilities are more than his asset is an insolvent person. म्हणजे अशी व्यक्ती की त्या व्यक्तीची लायबिलिटीज ही त्या व्यक्तीच्या संपत्तीपेक्षा जास्त असेल, त्या व्यक्तीला आपण इनसॉल्वंट म्हणू. आता असेट म्हणजे संपत्ती माहिती आहे आपल्याला, लायबिलिटीज म्हणजे देयता, असे पैसे की जे इतर लोकांना व्यवसायाचे देणे बाकी असतात, त्याला आपण लायबिलिटीज म्हणत असतो. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघू, अकाउंटिंग इयर. इट इज द पिरियड ऑफ 12 मंथ फॉर विच अकाउंट्स आर मेंटेन अँड क्लोज बाय द प्रोप्रायटर. अकाउंटिंग इयरचा पिरियड हा 12 महिन्याचा असतो. या कालावधीमध्ये व्यावसायिक हा अकाउंट मेंटेन करतो आणि 12 महिने संपल्यानंतर ते वर्षाचा अकाउंट तो बंद करत असतो, क्लोज करत असतो. अर्लियर द प्रोप्रायटर वेअर फॉलोविंग एनी अकाउंटिंग इयर. सध्या कुठलंही अकाउंटिंग इयर हे व्यावसायिक फॉलो करू शकतात, पण ॲज पर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1 एप्रिल टू 31 मार्च इट इज द अकाउंटिंग इयर और फायनान्शियल इयर. त्याच्यामुळे इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे किंवा टॅक्स भरण्याच्या उद्देशाने अकाउंटिंग इयर हे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपण घेत असतो. त्यानंतर आता आपण घेऊ गुडविल. गुडविल म्हणजे नावलौकिक. गुडविल मे बी डिस्क्राइब ॲज द ॲग्रिगेटेड ऑफ दोज इंटँजिबल ॲट्रिब्यूट ऑफ अ बिझनेस विच कॉन्ट्रीब्यूट टू इट्स superior earning capacity over a normal return of investment. It may arise from such attributes as favorable location, the ability and skill of its employees and management, quality of its product and service, customers satisfaction, etc. गुडविल म्हणजे व्यवसायाचे पैशात मोजले जाणारे पद, प्रतिष्ठा, नावलौकिक होय, जे मूर्त स्वरूपाचे असते, जे की डोळ्यांना दिसत नाही परंतु व्यवसायाची संपत्ती असते. अशा संपत्तीलाच आपण गुडविल असे म्हणतो. गुडविल ही इंटँजिबल असेट असते. हे तुम्हाला रिकाम्या जागांमध्ये विचारले जात असते सतत. गुडविल इज ॲन डॅश डॅश असेट, तर त्याचं आन्सर असतं गुडविल इट इज इंटँजिबल असेट. Goodwill is the reputation of the business expressed in terms of money. गुडविल हे व्यवसायाचं रेपुटेशन असतं, पत असते, प्रतिष्ठा असते आणि ती पैशामध्ये मोजली जात असते. नंतर आपण बघूया प्रॉफिट ऑर लॉस. त्यामध्ये प्रॉफिट, व्हेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस इट इज अ प्रॉफिट. प्रॉफिट इन्क्रीज द कॅपिटल ऑफ द बिझनेस. तर प्रॉफिट म्हणजे नफा. जेव्हा सेलिंग प्राईस ही त्याच्या कॉस्ट प्राईजपेक्षा जास्त असते तेव्हा व्यवसाय संस्थेला प्रॉफिट होतं. कॉस्ट प्राईज म्हणजे लागत मूल्य आणि सेलिंग प्राईज म्हणजे विक्री किंमत. मग जर समजा एखाद्या वस्तूची विक्री किंमत ही 50,000 रुपये असेल आणि त्या वस्तूची खरेदी किंमत किंवा ते वस्तू बनविण्यासाठी लागत मूल्य हे 30,000 असेल, तर एकूण त्या व्यवहारात आपल्याला 20,000 रुपयाचा नफा होत असतो. यालाच आपण प्रॉफिट म्हणतो. नंतर लॉस, व्हेन कॉस्ट प्राईस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राईस इट इज लॉस. जेव्हा कॉस्ट प्राईस ही एखाद्या मालाची कॉस्ट प्राईस ही जास्त असते तिच्या विक्री किमतीपेक्षा, तेव्हा आपण तिथे नुकसान म्हणतो. लॉस डिक्रीज द कॅपिटल ऑफ बिझनेस. लॉसमुळे व्यवसाय संस्थेत भांडवलाचे प्रमाण कमी होत असते. मग समजा एखाद्या वस्तूची किंमत ही
30,000 रुपये असेल आणि ती वस्तू जर आपण 20,000ला विकली असेल तर अशा व्यवहारामध्ये आपल्याला 10,000चा नुकसान होत असतं. असेट, लॅबिलिटीज अँड नेटवर्थ. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासूया असेट म्हणजे काय, लॅबिलिटीज म्हणजे काय आणि नेटवर्थ म्हणजे काय. तर चला, असेट म्हणजे संपत्ती. एनी फिजिकल थिंग्स ऑर राईट ओड दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲन असेट. म्हणजे अशा फिजिकल वस्तू किंवा मालकीच्या वस्तू की ज्या पैशामध्ये मोजल्या जातात त्यांना आपण असेट म्हणतो. द ओनरशिप ऑफ द असेट मस्ट बी विथ बिझनेस युनिट. आणि त्या असेटची ओनरशिप ही व्यवसायाकडे असते. उदाहरणार्थ लँड अँड बिल्डिंग, गुडविल, पेटंट, कम्प्युटर यासारख्या असेट. त्यानंतर टाईप्स ऑफ असेट. असेटचे 3 प्रकार पडतात. एक फिक्स असेट, दुसरी करंट असेट आणि फिक्टिटियस असेट. फिक्स असेट म्हणजे अशा असेट की ज्या सहजासहजी हलविता येत नाही किंवा व्यवसायाच्या आयुष्यामध्ये एकदा खरेदी केल्या जात असतात. म्हणजेच लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, गुडविल यासारख्या असेटला फिक्स असेट म्हटलं जात असतं. करंट असेट म्हणजे असे असेट की ज्या सहजरित्या त्याच्यात बदल करणं शक्य होत असतं. त्या प्रत्येक वर्षाला त्यांचा बॅलन्स हा बदलत असतो किंवा त्याच्यात वाढ किंवा घट घडून येते. अशा असेटला करंट असेट म्हणतो. उदाहरणार्थ डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, स्टॉक इत्यादी. त्याच्यानंतर फिक्टिटियस असेट म्हणजे अशा असेट की ज्या असेट या काल्पनिक स्वरूपाच्या असतात परंतु तिच्या मूल्याच्या स्वरूपात आपल्याला खरेदी विक्री करता येते. त्या असेट आपल्याला दाखविता येतात. उदाहरणार्थ ॲडव्हर्टाइजमेंट ही 4 वर्षासाठी पेड केली असेल तर हा आपला डिफरंट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होतो. परंतु तो भविष्यामध्ये 3 वर्षासाठी आणि चालू वर्षाचा 1 वर्षाचा असा एकूण 4 वर्षाचं प्रीमियम किंवा 4 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे आज आपण दिलेले असतात. म्हणून अशा प्रकारच्या असेटला फिक्टिटियस असेट असे म्हणतो. त्यानंतर आपण अभ्यासू लॅबिलिटीज म्हणजे देयता. अमाऊंट पेबल बाय द बिझनेस टू अदर इज नोन ॲज लॅबिलिटीज. अशी अमाऊंट की जी व्यवसायाला दुसऱ्याला देणे बाकी असते अशा अमाऊंटला आपण लॅबिलिटीज म्हणतो. इट इज अ डेब्ट ऑर अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेस टू अदर फॉर द बेनिफिट रिसिव्ड बाय द बिझनेस युनिट. म्हणजे हे कर्ज आहे किंवा व्यवसायाने इतर व्यक्तींकडनं मिळवलेल्या लाभाच्या मोबदल्यात त्यांना देय असलेले पैसे आहेत. थोडक्यात लोन टेकन म्हणजे कर्ज घेणे. क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर्सकडनं आपण माल किंवा सर्व्हिसेस घेतलेल्या असतात आणि या गोष्टींना आपण लॅबिलिटीज म्हणतो. बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या सर्व लॅबिलिटीजचे उदाहरणं आहेत. टाईप्स ऑफ लॅबिलिटीज. 2 प्रकार लॅबिलिटीजचे पडतात. एक फिक्स लॅबिलिटीज आणि सेकंड करंट लॅबिलिटीज. फिक्स लॅबिलिटीज म्हणजे अशा लॅबिलिटीज की ज्या व्यवसायाच्या कालावधीत ह्या फिक्स स्वरूपाच्या असतात, ज्या सहजासहजी बदल होत नाही किंवा व्यवसायाला 1 वर्षाच्या आत त्या परत कराव्या लागत नाही. अशा लॅबिलिटीजला आपण फिक्स लॅबिलिटीज म्हणत असतो. थोडक्यात कॅपिटल म्हणजेच भांडवल, सेक्युर लोन सुरक्षित कर्ज, लॉंग टर्म लोन फ्रॉम बँकेकडनं घेतलेलं लॉंग टर्म लोन असेल. बँक्स अँड फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे जर लोन हे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं घेतलेलं असेल तर हे सर्व फिक्स लॅबिलिटीज झाली. करंट लॅबिलिटीज. शॉर्ट टर्म लॅबिलिटीज पेएबल विथिन अ इयर आर कॉल्ड करंट लॅबिलिटीज. म्हणजेच अशा लॅबिलिटीज की ज्या शॉर्ट टर्मसाठी घेतलेल्या असतात. ते पैसे आपल्याला अल्प कालावधीत देणे बाकी असतात. उदाहरणार्थ क्रेडिटर्स, बिल्स पेबल यासारख्या लॅबिलिटीज.